नमस्कार, आपलं किरकिरे किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दहीबुत्ती। त्याच्यासाठी मी घेतला आहे 1 वाटी तांदूळ आणि 3 वाट्या पाणी। तुम्ही कुठलाही मऊ होणारा तांदूळ घ्या आणि त्याच्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतला असाल 3 वाटी पाणी घ्या। आता हे मी स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातून धुवून घेते आणि मऊ असा शिजवून घेते। तुम्ही कुकरला जर करणार असाल तर 3 ते 4 शिट्ट्या करा। आपला भात शिजून छान मऊ तयार झाला आहे। आता आपण ह्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी फोडणीसाठी घेतले आहे मोहरी, जिरं, हिरवी मिरची 1, ही सांडगी मिरची आहे ती 1 घेतली, 10-12 कढीपत्त्याची पानं, तेल, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 वाटी दही, अर्धी वाटी सईसकट दूध घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपण फोडणी करूया। आता आपण ह्याच्यात 2-3 चमचे तेल घालूया। याला काय जास्त तेल लागत नाही। आता आपण सांडगी मिरची तळून घेऊया। मिरची आता आपली झाली आहे तळून। आता आपण फोडणी करून घेऊया। त्याच्यासाठी मी घेतला आहे अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 हिरवी मिरची, 10-12 कढीपत्त्याची पानं। आता आपण ही गार करून घेऊया। आता आपला भात पण गार झाला आहे। आता हा आपण मोकळा करून घेऊया असा। तुम्ही हा रात्रीचा उरलेला भात असेल तर तोही सकाळी करू शकता। ताजाच करून त्याचा दहीभात करायला पाहिजे असं काही नाही आहे। आता ही आपण तळलेली मिरची याच्यात कुस्करून लावून घेऊया। आता मिरची आपली चुरून झाली आहे। त्याच्यात आपण घालूया 1 वाटी दही। हे मी गोड दही घेतलं आहे। त्याच्यात साईसकट अर्धी वाटी दूध घेतलं आहे। हे गारच दूध आहे, गरम वगैरे नाही आहे। अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर, थोडीशी कोथिंबीर आणि आहे आपली आता फोडणी गार झाली ती घालूया। हे छान कालवून घेऊया। हा आपला आता भात छान कालवून झाला आहे, खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ह्याच्यात डाळिंबाचे दाणेसुद्धा घालायचे असतील तर घालू शकता आणि तुम्हाला अजून हा मऊ हवा असेल सुरसुरीत असा तर थोडंसं दूध वाढवा। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।